नमस्कार श्रोते मित्र हो. मी आज आपल्याशी एका कविता संग्रहावर बोलणार आहे. तसा कविता संग्रह अतिशय सुंदर वेगळा आहे. जास्त कधी चर्चेला असलेला हा कविता संग्रह नाही. मराठीतील तिसरे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विंदा करंदीकर यांच्या अष्टदर्शन कविता संग्रहाबद्दल मी बोलणार आहे. खरं तर विंदा करंदीकर हे प्रख्यात प्रसिद्ध कवी म्हणून आपण संबोधतो. मराठीमध्ये ज्या कवींचं वजन आहे त्यामधले एक आहेत कवी मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, वसंत बापट यांनी मराठी कविता वाचनाचे कार्यक्रम सुरू केले. पाडगावकरांचं भावपूर्ण कविता वाचन, विंदांचं वैचारिक कवितेचं वाचन आणि बापटांची साहित्यकृतीप्रमाणे त्यांचं असणारं वाचन असे त्यांच्यामध्ये फरक असायचे. मी आज जो तुम्हाला बोलणार आहे त्या कविता संग्रहाविषयी तो अतिशय नाविन्यपूर्ण आहे. विंदांनी अनेक महत्त्वपूर्ण कविता संग्रह लिहिले. श्वेतगंगा, मृदगंध, जातक, विरूपिका आणि अष्टदर्शने हा त्यांचा महत्त्वाचे 5 कविता संग्रह आहेत. प्रत्येक कविता संग्रहाचा विषय स्वतंत्र आहे. अशी कोणती कविता नाही किंवा अशी कोणती जाणीव नाही की ज्या जाणीवेला करंदीकरांनी स्पर्श केलेला नाही. श्वेतगंगेमध्ये सुरुवातीला साम्यवादी स्वरूपाच्या कविता पाहायला मिळतात. मृदगंधमध्ये अनेक जीवनाविषयीचं तत्त्वज्ञान सांगणाऱ्या कविता विंदांनी लिहिलेल्या आहेत. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे ही असणारी कविता असेल. कावेरी डोंगरी नावाची कविता असेल किंवा धोंड्या नावी नावाची कविता असेल किंवा चुकली दिशा तरी हुकले नसरे सारे, वेड्या मुसाफिराला सामील सर्व तारे, अशा असंख्य कविता मराठी मनाच्या ओठावर आजही आहेत. त्यांच्या विरूपिका हा त्यांनी अतिशय दिलेला असणारा एक योगदान दिलेला काव्यप्रकार आहे की एक अनुभव विरून जाण्याची प्रक्रिया म्हणजे विरूपिका असते. वक्रतुंड महाकाय नावाची त्यांची कविता विरूपिका ही मराठी साहित्यामध्ये खूप गाजली. त्याच्यानंतर जातक नावाचा एक कविता संग्रह आहे. खरं तर हे कविता संग्रह पाहिल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यातला खरंच विषय कळत नाहीत, शब्द कळत नाहीत. एवढी अवघड वाक्यरचना नेमकी विंदांची निर्माण तरी झाली कशी आणि त्यासाठी किती अभ्यास असायला किंवा अभ्यास केला असेल त्यांनी याची प्रचिती आपल्याला जातकमधून पाहायला मिळते. जातकचे विशेष असं की वेदातील असणाऱ्या ज्या ऋचा आहेत त्या ऋचाप्रमाणे त्याची असणारी जातकमधली रचना आहे. अवघड आहे, ज्याच्याविषयी मराठी साहित्यामध्ये अजिबात बोललं गेलं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मराठी साहित्यामध्ये ज्या कविता संग्रहांनी जी एक मापदंड ठरवले त्या मापदंडामधला एक महत्त्वाचा कविता संग्रह म्हणजे अष्टदर्शन. खरं तर अष्टदर्शने हा जो कविता संग्रह आहे आपण पाहिला तर काही काही कवींच्या कविते एवढ्या प्रयोगशील असतात की त्यांच्या कवितेला किंवा ही कविता असू शकते का असा आपल्याला विचार निर्माण होतो. याची सुरुवात आपण जर केली तर कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी मराठीमध्ये अनेक दीर्घ कविता लिहिल्या. खंडोबा नावाची दीर्घ कविता ही अतिशय दीर्घ स्वरूपाची आहे. महाराष्ट्राचा इतिहासच जणू त्या कवितेमध्ये आहे. असंख्य अनुभवाच्या जोरावर त्यांनी आजपर्यंत कविता लिहिल्या आणि कधी प्रतिमेवर अनुभवांची कुरघोडी झाली हे कधीच कळालं नाही आणि म्हणून त्यांची कविता आपल्याला दुर्बल वाटायला लागते. विंदांचा अष्टदर्शने हा कविता संग्रह आहे. पहिल्या भाषेत थोडक्यात म्हणायचं झालं तर विंदांची कविता संग्रह आहे अष्टदर्शने.
तो एक मराठी कवितेतला सर्वात मोठा प्रयोग आहे असं मी म्हणेन. कारण ज्या विंदांची जी अभ्यासाची वृत्ती होती, खरं तर हे इंग्रजीचे प्रोफेसर होते. रुईया महाविद्यालयामध्ये ते इंग्रजीचे विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं आणि सुंदर पद्धतीचं असणारं साहित्य त्यांनी त्या ठिकाणी लिहिलं. इंग्रजीचा हा अभ्यास करत करत मराठीवर जास्त प्रेम असणारा हा साहित्यिक अवलिया खरं तर शेवटपर्यंत साहित्याची एक चोखंदळ असणारी भाषा वापरून त्यांनी साहित्य निर्मिती केली. खरं तर या अष्टदर्शनाच्या निमित्तानं मला सांगावंसं वाटतं की असं आहे की ज्या आजपर्यंत मराठीमधल्या उत्कृष्ट साहित्यकृती होऊन गेल्या, मग ते शिरवाडकरांची नटसम्राट असेल किंवा खांडेकरांची ययाती असेल किंवा करंदीकरांचं असणारं अष्टदर्शने असेल. अष्टदर्शने, अष्ट म्हणजे 8 आणि दर्शन म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व सांगणं. 8 असणाऱ्या तत्त्ववेत्यांचे दर्शनं त्यांनी या कविता संग्रहामध्ये मांडलेले आहेत. ते स्वतः आपल्या कविता संग्रहाच्या मनोगतामध्ये व्यक्त करतात की मला जे पाश्चात्य तत्त्वज्ञान आणि भारतीय तत्त्वज्ञान यांची ओळख किंवा आधीच ओढ अभ्यासाची असणारी होती आणि या अभ्यासाच्या ओढीमुळं मला जे काही वाचकांना द्यायचं आहे तर या कविता संग्रहामधून मला द्यायचं आहे. तत्त्वज्ञान वाचकांना माहीत व्हावं कवितेच्या रूपानं, म्हणून मी हे अष्टदर्शनाची निर्मिती करतो आहे असं ते म्हणतात. मुंबई विद्यापीठातील तत्त्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक श्री स. अंतरकर यांनी या कविता संग्रहाला प्रस्तावना दिलेली आहे. तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असल्यामुळं एक तत्त्वज्ञानाची चिकित्सा काय असते, विषय किती खोल असतो आणि तो समजायलाही किती अवघड असतो हे त्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी मांडलेलं आहे. ज्या 8 दर्शनांचा विंदांनी विचार केला त्यामधले महत्त्वाचे कवी म्हणण्यापेक्षा विचारवंतच म्हणूया की विचारवंतांच्या तत्त्वज्ञानाला त्यांनी अभंगाच्या फॉर्ममध्ये लिहिण्याचं काम हे विंदांनी केलं. खरं तर विंदांनी अभंगाचा फॉर्मच हा का निवडावा? एकतर तत्त्वज्ञान आणि कवितेचा जवळचा संबंध आहे आणि मराठी वाचकाला तुकारामाची गाथा असेल किंवा ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी असेल हेही सर्वांना माहीत आहे. म्हणून सर्वांच्या जवळचा असणारा हा साहित्यातला फॉर्म विंदांनी वापरलेला आहे. ज्या अष्टदर्शनाची निर्मिती केली त्या निर्मितीमध्ये स्वतः ते म्हणतात की मला जे तत्त्वज्ञान माहीत करायचं आहे, वाचकांना द्यायचं आहे, ते मी या मार्फत असणारं मी देतो आहे आणि पूर्ण दर्शनं वाचताना अतिशय सुंदर वाटतात. एक वेगळा अनुभव वाटायला यायला लागतो. यामधली जी दर्शने आहेत ती दर्शने आणि त्यांची ओळख पहिल्यांदा आपल्याला करणं गरजेचं आहे. मी थोडक्यामध्ये ह्या दर्शनाची नावं सांगतो आणि नंतर थोडंसं सविस्तरतेनं आपण याला बोलूया. पहिलं यातलं दर्शन आहे ते म्हणजे देकार्त दर्शन आहे. देकार्त हा आधुनिक तत्त्वज्ञानाचा एक महत्त्वाचा तत्त्वज्ञ आहे, ज्यानं अनेक विचारांची भर, तत्त्वज्ञानाची भर त्याच्यामध्ये घातली. त्यानंतर दुसरं आहे म्हणजे स्पिनोझा. याला देकारचा अनुयायी म्हटलं तरी हरकत नाही. अनुयायी म्हटलं तर सर्वच काही मान्य करावं असं नाही, परंतु काही गुरूंचं आणि त्यातली आपली असणारी कामगिरी अशा आशयाचं हे स्पिनोझा दर्शन आहे. त्यानंतर कांट दर्शन आहे. जगातला सगळ्यात मोठा महान सौंदर्यशास्त्रज्ञ. सौंदर्य काय असतं, किती प्रकारचं असतं हे त्यांनी त्याच्यामधून मांडलेलं आहे. त्यानंतर हेगेल दर्शन आहे. हेगेल याला द्वंद्ववादाचा उद्गाता म्हणतात. जो द्वंद्ववाद की एखाद्या विरुद्ध
संघर्षाच्या जर गोष्टी एकत्र आल्या तर त्याच्यामधून निश्चितच काहीतरी निर्माण होतं, असा द्वंद्ववाद हेगेलने मांडलेला आहे. हेही दर्शन अतिशय महत्त्वाचं असणारं याच्यातलं आहे. त्यानंतर शॉम्पेनहावर दर्शन असेल, यातले असणारे तत्त्वज्ञ हे प्रत्येक विचारानं वेगवेगळे विचार हे देऊन गेलेले आहेत तत्त्वज्ञानाला, आणि त्याचा विचार विंदांनी या ठिकाणी केलेला आहे. नीत्से दर्शन असेल की शॉम्पेनहावर दर्शनाला आपण थोडक्यात की निराशवादाचा उद्गाता म्हणून आपण शॉम्पेनहावरकडं पाहतो. त्यानंतर नीत्से दर्शन आहे, त्यानंतर बरस्वा दर्शन आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या अष्टदर्शनीमध्ये एक शेवटचं दर्शन म्हणजे चार्वाक दर्शन आहे. खरं तर प्रश्न असा पडतो आपल्याला कविता संग्रह वाचताना की सर्व तत्त्वज्ञानाची जननी ही आपण ग्रीक लोकांना संबोधतो, परंतु विंदांना अष्टदर्शनमधून हे सांगायचं आहे की सर्व तत्त्वज्ञानाची जननी ही भारतीय आहे. मूळ भारतीय तत्त्वज्ञान आणि नंतरचं आधुनिक तत्त्वज्ञान. मूळ भारतीय जे काही ग्रंथ आहेत तत्त्वज्ञानाचे, ते ग्रंथ जर पडताळून जर आपण पाहिले तर आपल्याला लक्षात येतं की सुंदर पद्धतीचं एक विचार भारतीय तत्त्वज्ञानानं दिलेला आहे. आणि हे आपण आधुनिक तत्त्वज्ञान ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं. खरं तर 2008 आणि 2009 साली विंदांना भेटण्याचा मला योग आला. मी साहित्य सहवास वांद्रे पूर्व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या घराच्या पुढच्या बाजूला ती असणारी चाळ होती, आणि मातोश्रीच्या पुढच्या साईडला साहित्य सहवास यामध्ये त्यांना मी भेटायला गेलो आणि त्यांना म्हटलं की सर मला थोडंसं अष्टदर्शनेबद्दल सांगा. त्यावेळेस ते म्हटलं की ही माझी साहित्यकृती आहे, याचा अभ्यास तुम्हाला कसा करायचा आहे तसं करा. त्यावेळेस मला अतिशय आनंद वाटला त्या गोष्टीचा की एक अभ्यासाची जी चौकट दिलेली आहे. कारण करंदीकर हे उत्तम समीक्षक होते. परंपरा आणि नवता हा त्यांचा असणारा एक कविता संग्रह, एक समीक्षा ग्रंथ हा साहित्यामध्ये प्रसिद्ध आहे की नेमकी पारंपरिक पद्धतीची भाषा आणि नवीन असणारी भाषा याचा संयोग त्यांच्या साहित्यामध्ये दिसतो. तेही या अष्टदर्शनामधून आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर या कविता संग्रहाचं वैशिष्ट्य मला महत्त्व एवढ्यासाठी जाणवेल की जे काही दर्शनं लिहिली त्या दर्शनामधून विंदांनी अनेक तत्त्वज्ञानाचा एक उहापोह केलेला आहे. अनेक तत्त्वज्ञानाची मांडणी त्यांनी केलेली आहे, आणि ही मांडणी करत असताना ज्या तत्त्वज्ञ विचारांची मीमांसा केली ते मीमांसक आणि शेवटी ते तत्त्वज्ञानाचा किंवा तत्त्वज्ञ व्यक्तीचा कसा नेमका शेवट झाला याचा विचार या दर्शनामध्ये केलेला आहे. आणि इथं कुठेही विंदांचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये उमटत नाही. अष्टदर्शन लिहिल्याच्या नंतर असं वाटतं की अष्टदर्शनामधून खरंच हे असणारं काव्य आहे का. मी ज्यावेळेस तत्त्वज्ञान कोशामधल्या ज्या काही माहिती मी काढली, जे काही तत्त्वज्ञान कोशामधली जो तपशील काढला तत्त्वज्ञानचा, पहिला वाचला तर मला लवकर कळाला नाही, पण ज्यावेळेस मी कविता वाचतो त्यावेळेस मला खरंच त्यांची असणारी फिलॉसॉफी थोडीशी कळून येते. आणि म्हणून हे तत्त्वज्ञ कळून देण्याचा जो त्यांचा परिपूर्ण हेतू होता, तो हेतू या अष्टदर्शनाच्या माध्यमातून निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ज्ञानपीठाच्या नामांकनामध्ये जे एक प्रमाणपत्र असतं की तुमच्या साहित्यिक काव्यकृतीसाठी आम्ही हा ज्ञानपीठ देत आहोत, त्या ज्ञानपीठाच्या नामांकनामध्ये अष्टदर्शन ही एक सर्वोत्कृष्ट साहित्यकृती म्हणून त्याचा उल्लेख हा केलेला आहे. ज्यावेळेस विंदांना म्हटलं की मला तुमच्याशी ज्ञानपीठासंबंधी मला फोटो काढायचा आहे, त्यावेळेस मी त्यांना म्हटलं तसं, तर त्यावेळेस मला म्हटले की
ज्ञानपीठ तर तुम्हीच आम्हाला दिलेलं आहे. आणि म्हणून मग एवढी मोठी दिलदार मनाची ही असणारी व्यक्ती असते. दुर्दैव असं की आपल्या मराठीमध्ये जे कवी आहेत ते महत्त्वाचे असणारे काही ज्यांनी कविता संग्रह मापदंड ठरले ते वाचतच नाहीत. उदाहरणार्थ दशपदीसारखा कविता संग्रह असेल किंवा नक्षत्रांचे देण्यासारखा कविता संग्रह असेल, सलाम असेल किंवा गर्भरेशीम असेल, त्याचबरोबर दिलीप चित्रेंची असणारी एकूण कविता असेल, भिजकी वय असेल, ढाकेंची चित्रलिपी असेल किंवा महानोरांचा पानझड असेल, श्रीकांत देशमुख यांचा बोलावे ते आम्ही असेल किंवा अनुराधा पाटील यांचा कदाचित अजूनही असेल, तर आपण चांगली दर्जेदार कविता संग्रह वाचत नाही. म्हणून आपल्याला प्रयोग काय करावा हे लवकर कळत नाही. आणि एक आहे की कोणतंही वाचन करताना त्याला वैचारिक बैठक असावी लागते. सुरुवातीला आपण वैचारिक बैठक आणि विचार मनात असल्याशिवाय, भूमिका मनात असल्याशिवाय कोणतीही साहित्यकृती पूर्णत्वाला जात नाही. उदाहरणार्थ विंदांनी जसा हा हेतू ठेवला तसं अलीकडं अनेक चांगले चांगले कवी पाहायला मिळतात. उदाहरणार्थ संजय चौधरी असतील, ज्यांच्या कविता माझी कबर हा कविता संग्रह आहे. त्यानंतर नांदेडचे पी विठ्ठल असतील, त्यांचं 1-0 मी हा कविता संग्रह असेल. श्रीकांत देशमुख यांचा बोलावे ते आम्ही असेल. अतिशय सुंदर पद्धतीनं हे दर्जेदार कविता लिहित आहेत. फॉर्म हा त्या काळाप्रमाणे वेगळा असणारा ठरतो. फॉर्मही महत्त्वाचा असणारा भूमिका या कवितेमध्ये बजावत असतो. म्हणून सर्व काही लिहून कवीनं बघावं. कथा लिहावी, कादंबरी लिहावी, कविता लिहावी, चरित्र, आत्मचरित्र लिहावं. आणि आपण कोणत्या असणाऱ्या साहित्य प्रकारामध्ये आपल्याला लोक स्वीकारतात हे लोकांवरच सोडून द्यावं. उगाच आपणच त्याच्यामध्ये आपण म्हणू नये की मी कवी आहे आणि मी कादंबरीकार आहे. ते काही प्रेक्षक असणारे ठरवते. विंदांचा हा सर्वोत्कृष्ट कविता संग्रह बऱ्याच प्राध्यापकांनी वाचला नाही, हे त्याचं दुर्दैव. आणि ह्या साहित्यकृतीला हा ज्ञानपीठ असणारा पुरस्कार या निमित्तानं असणारा मिळाला. एकूण साहित्याला त्यांच्या मिळाला, परंतु उत्कृष्ट साहित्यकृती म्हणून याला मिळाला. शेवटपर्यंत अभंगाच्या फॉर्ममध्ये प्रतिभा कायमस्वरूपी तेवर ठेवण्याचं काम विंदाशिवाय दुसरा कवी कुठला करू शकणार नाही. आणि मला राहून वाटतं की या अष्टदर्शनाचा तपशील अधिक त्या ठिकाणी अजून मांडून अष्टदर्शनाचं पुनर्लेखन कुणाकडून होतं का हे असणारा पाहायला हवं. आज या महत्त्वाच्या विषयाविषयी थोडंसं बोलावं असं वाटलं म्हणून या ठिकाणी बोललो. पुन्हा कधीतरी एखाद्या नवीन विषयावर बोलूया. धन्यवाद.